सर्वच राशीच्या लोकांनी महादेवाची कशी आराधना करावी किंवा काय जप करावा याबद्दल काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व राशींनी शिवपूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. तर मेष राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय या मंत्राने शिवलिंगावर लाल फूल आणि गुळ अर्पण करावे. त्यांनी धैर्य आणि यश वाढते. त्याच्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी त्र्यंबकं यजामहे किंवा महामृत्युंजय मंत्रद्वारे मृत्युंजय महारुद्र त्राहिमाम शरणांगतं जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधने या मंत्राने महादेवाला कच्चं दूध साखर यांनी अभिषेक करावा. त्याच्यानंतर मिथुन राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते रुद्राय आणि बेलपत्र किंवा 5 प्रकारच्या सुपारी हे वाहून पूजा करावी. त्याच्यानंतर कर्क राशीच्या लोकांनी ओम सोमेश्वराय नमः असं म्हणून पाण्यात थोडे तांदूळ टाकून अभिषेक करावा. यामुळं कौटुंबिक सुख वाढतं, जे की आपण सांगितलं कर्क राशीला थोडंसं त्रासदायक आहे त्यामुळे. सिंह राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय याच मंत्राने 108 वेळा जप करून गंध किंवा चंदन जे असतं आपलं उघळून आपण जे तयार करतो प्रॉपर, तर ते चंदनात थोडंसं केशर अर्पण करून ते महादेवाला लावावं. त्यांनी सिंह राशीला बराचसा आराम पडेल. त्याच्यानंतर कन्या राशीचे जे लोक आहेत त्यांनी ओम रुद्राय नमः आणि बेलपत्र वाहून दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा करावी. त्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होईल त्यांची आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्याच्यानंतर तुळा राशीच्या लोकांनी ओम महेश्वराय नमः हा मंत्र म्हणावा आणि सुगंधी फुलं अत्तर हे अर्पण करावं. त्यामुळे त्यांचे नातेसंबंध जे आहेत ते सुधारले जातील. त्याच्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र म्हणून मध व दूध मिश्रित अभिषेक करावा. अडथळे आयुष्यातले कमी होतील. त्याच्यानंतर धनुराशीच्या लोकांनी ओम शंकराय नमः असं म्हणून जप करावा आणि पिवळी फुले हळद अर्पण करून महादेवाची पूजा करावी. त्यामुळे त्यांच्या भाग्यामध्ये निश्चित वृद्धी होईल. त्याच्यानंतर मकर राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय मंत्र म्हणून काळे तीळ पांढरे तीळ हे मिक्स करून पाणी अर्पण करावं. त्यामुळे त्यांचा शनिदोष आणि नैराश्यसुद्धा कमी होईल आणि स्थैर्य लाभेल. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांनी ओम नीलकंठाय नमः हा मंत्र म्हणावा. निळी फुलं जे आहेत ते अपराजिताची, ज्याला आपण गोकर्ण म्हणतो, ती फुलं अर्पण करावी. यामुळे मानसिक शांती मिळेल. काय की कुंभ राशीच्या मधून आता सध्या राहूचं भ्रमण चालू आहे, त्यामुळे खूप जास्त विचार मनात येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते थोडंसं आता ह्या काळामध्ये त्यांना त्रास आहे.